गुड इव्हनिंग. कसे आहेत सगळे? मी बढिया आहे आणि वेलकम टू माय चॅनल. आज आहे सॅटर्डे आणि आय लव्ह सॅटर्डे. मला सॅटर्डे खूप आवडतो आणि मला सॅटर्डे तेव्हा तर खूप आवडत होता जेव्हा हाफ डे राहत होता. आता हाफ डे कॅन्सल झालाय, फुल डे. बट स्टील आय लव्ह सॅटर्डे कारण दुसऱ्या दिवशी संडे असते आणि संडेला तुम्ही मजा करू शकता आणि कधी किती पण वाजेपर्यंत झोपू शकता. पण मला सॅटर्डे खूप आवडतं. तुमच्या मनात किती लोकांना सॅटर्डे आवडते हे मला कॉमेंट डाऊन करून सांगा. मला सॅटर्डे खूप आवडते. तर जस्ट नाव आम्ही घरी आलेलो आहे आणि फ्रेश झालेलो आहे. आता ॲज युजल आपण आपले कामधंदे करायचे आणि कामधंदे झाल्यानंतर काहीतरी छान बनवायचं, खायचं आणि लोळायचं. तर आम्ही आज येताना हे घेऊन आलेलो आहे. दॅट इज अरे तू नंगा. तर आम्ही आज घेऊन आलेलो आहे हे. आता हे म्हणजे तुरीच्या शेंगा आणि पीज, मटरच्या शेंगा. मला मटरच्या शेंगा खूप 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 आवडतात. दम 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 दम. तर मटरच्या शेंगा आणलेल्या आहेत, तुरीच्या शेंगा आणलेल्या आहेत. तर बघूयात आपण याचं काय काय बनवून की नुसते हे असंच खाण्यात चालले जातील. तर आजचा थोडा टाइम माझा बिझी जाईल कारण मला ते निवडावं लागेल आणि त्याच्याकडे दाणे काढावं लागतील. आता काय बनवायचं काय नाही सगळ्यात मोठा आणि सगळ्यात स्टुपिड क्वेश्चन असते हा आपल्या आयुष्यातला की रोज जेवायला काय बनवायचं. तर चला बघूया की आज आपण काय बनवू. लेट्स सी. तर ॲज युजल आपले संध्याकाळचे कामं ऑलमोस्ट होत आले आहेत. कोकोचं जेवण लावलेलं आहे, भांडे घासून झालेले आहे, दिवाबत्ती झालेली आहे आणि आता मी निवडत बसली आहे शेंगा. कारण एवढ्या शेंगा आणलेल्या आहेत तरी आम्हाला निवडावं पण लागणार आहे आणि इतक्या मी निवडलेल्या आहे. बाय द वे तुम्हाला ही शेंग आवडते की ही शेंग आवडते हे पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण या शेंगा निवडूयात. आय मीन शेंगा खाणं इज इझी, एव्हरीथिंग इज इझी, पण हे निवडणं इज सो टफ. आणि मी सगळ्या नाही निवडणार, मी थोड्या निवडणार आणि बाकीच्या मिठामध्ये उकळून खाणार. तर पहिले आपण निवडून घेऊ आणि मग आपण उकळून घेऊ आणि लेट्स ईट. तुमच्याकडे थंडी पडतंय का? कारण इथली थंडी इज गायब. एक टाइमला एवढी थंडी आली आणि आता कंप्लीट गरमी आहे. तर तुमच्याकडलं वेदर रिपोर्ट मला सांगा की व्हॉट इज कसं आहे, व्हॉट इज काय असते व्हॉट इज. तर बघूयात आता काय बनवायचं कारण अमोल काही सांगतच काय खाणार आहे आमच्या, काय बनवायचं तू सांग ना. मी काय बनवायचं नहीं बताएगा, याद नहीं बताएगा. फिर जब मैं बोलूंगी खा ले तो कहेगा ये तो मैं नहीं खाता. लोणचं पोळी खातोस, लोणचं पराठा खातो नाही, ये नाही खायचं. तू सांग मी काय सांगितलं तर ते आम्ही खात नसतो. क्या बनाऊं इसके लिए मैं? 5 स्टार शेफ लग रही हूँ मैं 5 स्टार हॉटेल की. अंडा ब्रेड. आणि आपलं डिनर झालंय रेडी. आजचं डिनर इज साबुदाण्यांचे वडे आणि 1 नंबर दही. तर हे आजचं डिनर आहे आपलं. मी याला खाऊन तुम्हाला सांगते हे कसे झाले आहेत. टेस्ट टाईम आहे हा. तर आपण टेस्ट करून बघूयात. बाहेरून क्रंची झालेले आहेत थोडेफार आणि आतून एकदम सॉफ्ट आहेत बघा. दही आय होप तुम्हाला ते क्रिस्प ऐकू आलं असेल. बाहेरून छान क्रिस्प झालेला आहे आणि आतून इट इज सॉफ्ट. यम. आम्ही हे फिनिश करतो फिर मैं आपको मिलती हूँ. तर
तर गाईज असा होता आपला आजचा दिवस आणि तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. कोको सगळ्यांना सांगा आपल्या ब्लॉगला खूप सारे शेअर करा, खूप सारे सबस्क्राईब करा, मम्माच्या ब्लॉगला खूप सारे व्ह्यू दे. सांगू दे सगळ्यांना, सांगते हां. तर खूप सारे व्ह्यूज आणि कमेंट्स करा. आय थिंक माझे व्ह्यूज काही दिवसापासून खूप कमी झालेले आहेत आणि मला रिझन नाही माहिती आहे. रिझन तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही बघत नाही आहे. तर काय रिझन आहे ते पण मला कमेंट करून सांगा. आणि हे बघा, तो फेस पॅक जो मी लावते ना, तो लावल्यानंतर माझा फेस जसा दिसते ना तसा माझा फेस पूर्ण दिवसात कधीच दिसत नाही. तर आज मी विदाऊट मॉइश्चरायझर झोपते. एक्सपेरिमेंट करत राहायला पाहिजे. उद्या आहे आपला सेल्फ ग्रूमिंग डे. उद्या मी थ्रेडिंग वगैरे करते माझ्या हाताने विथ द रेझर अँड ऑल. तर येस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाईज. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहे. नाही आवडत आहे तर काय पाहिजे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, म्हणजे आम्ही ते आमच्या व्हिडिओजमध्ये टाक. तर मधातच आमचा व्हिडिओ बंद झाला होता. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाईज. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड थँक्यू फॉर वॉचिंग.